हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि तुमचं परत एकदा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि इथे आहे योगेश मामा. माहीत पडला गाईज. आणि गाईज आम्ही आता निघालोय गावी जायला आणि आम्ही आता आहे ट्रेनमध्ये. ही आहे LTT थिविमोली समर स्पेशल आहे, AC कोच. इथे तुम्ही बघू शकता आम्ही इथे उभे आहे. योगेश मामा आहे, व्हिडिओ बनवते. इथे काहीच तुम्हाला वॉशरूम भेटतो, वॉशरूम भेटतो. आणि आता इथे बघू शकता एक टॉयलेट आहे, दुसरा टॉयलेट आहे. एक साईड इंडियन आहे, दुसऱ्या साईड वेस्टर्न आहे. इथे तुम्हाला टॅप भेटतो आणि इथे डस्टबिन पण भेटू शकतो. आणि इमर्जन्सीसाठी फायर एक्सटिंग्विशर आहे. आणि आता तुम्हाला मी कोच दाखवतो. काही बघू शकता असा आहे काय कोच ट्रेनचा. इथे बघू शकता ब्लू लाईट्स आहे. इथे समर्थ आहे आणि काही मस्त कोच आहे एकदम. तुम्ही पण येऊ शकता तिच्याने. इथे जरा तो दुसरा तो M7 कोच आहे. साऊंड जर जास्तच येतोय, नॉईज आहे, पण आतमध्ये साऊंड आहे जास्त. बाहेर एवढा नॉईज आहे ना. आणि बघू शकता काही पुढे बाहेरचा नजारा. आणि असे कोचेस आहेत आणि खूप सारे फीचर्स आहेत. जसं एक लाईट भेटते तुम्हाला, एक लाईट भेटू शकते याच्यावर. एक बॉटल होल्डर आहे ते समर्थ आहे. तो गाईज आता आमचं चालू आहे लंच. पॉज करूया. सो गाईज आता इथे रात्र झालेली आहे आणि सर्व आता झोपलेले आहेत. मी फक्त जागा आहे आणि इथे ब्लॉगिंग करतोय आणि इथे ब्लॉगिंग करता करता बोरकूट खातोय. थांबा गाईज 2 मिनिट्स. आणि इथे काहीच बघू शकतात काय काय फीचर्स भेटतात या ट्रेनमध्ये. तर इकडे मी अप्पर बर्थ RSCचा अप्पर बर्थवर आहे. इथे बघू शकता एक स्विच हा बटन आहे लाईटीसाठी. इथे याची लाईट जास्त आहे जरा गाईज. आणि इथे चार्जिंगसाठी केबल आहे एक. आणि हा कशासाठी, हा फोन ठेवायला आहे मला जसं वाटतं, पण मला काय रिअल माहीत नाही हा कशासाठी आहे यूज होतो. आणि गाईज या साईडला तुम्ही बघू शकता पाठी एक बॉटल होल्डर आहे बिग साईज. त्याच्यामध्ये मोठ्या साईजची पण बघू शकता. एवढा स्पेस आहे. मोठी बॉटल पण राहू शकते. आणि गाईज जसं तुम्हाला माहिती आहे ही AC ट्रेन आहे. तिथे तुम्हाला AC भेटतो, कूलिंग बरी होते पण. आणि असंच सेम आहे. आणि मी लाईट ऑन करतोय आता. लाईट ॲडजस्टेबल नाही आहे. आणि आता मी झोपलेलो आहे. समर्थ पण आला. काय रे काय कशाला आलास? गाईज माझ्या खूप रात्र झालेली आहे. किती वाजले रे समर्थ? बघ जरा तुझ्या वॉचमध्ये. 12:09 झाले. तर काहीच खूप रात्र झालेली आहे. आणि आम्ही बसलेलो आहे इथे
LTT कुर्ल्यामध्ये कुर्ला टर्मिनस. आणि आम्ही आता निघाले. आम्ही आता उद्या आम्ही 4-5 वाजेपर्यंत राजापूर स्टेशन पोहोचू. आणि ही जी ट्रेन आहे ती थिविमपर्यंत जाते, गोव्यामधल्या थिविमपर्यंत. आणि इथून कुर्ल्यावरून सुटते. आणि इथं आता एकच स्टॉप झाला अजून ट्रेनचा, एक ठाण्याला थांबली. त्याच्यानंतर काय आता कंटिन्यू राहिली ते आता कंटिन्यूच आहे. आणि मी मध्ये थांबवली नाही, मध्ये आम्ही ब्रेक घेतला जरा, थांबवल्यानंतर जेवलो. आणि आता जेवण झाल्यावर सर्व झोपल्यात. आणि जागा आहे आणि सगळं. आणि इथे बघू शकता समर्थ आहे. आप कुछ कहना चाहते हो? नाही. आणि तिथे ही लाईट मी बंद करतो तर अजिबात काय नाही दिसत आहे, म्हणून मला चालू ठेवावी लागते गाईज. आणि गाईज आता मी इथेच व्हिडिओ थांबवतो आणि नंतर मी सकाळी डायरेक्ट भेटूया. बाय. तिथे तुम्ही बघू शकता आता सकाळ झालेली आहे. आणि आता स्टेशन आहे उक्षी स्टेशनवर आलेलो आहे. तर तिकडे आहे बोर्ड म्हणून मी दिसत नाही. आणि सकाळचे किती वाजले? 5:30 वाजले, 5:45. लोक मुंबईला परतीला जातात. आणि परतीला जातात रे मुंबईला लवकर. ते खडं बघ केवढं मोठं. हा काय रे, ही लोक त्यांची अगोदर आलेली आहेत. मुंबईला चालली ती मग ही आधी आली इकडे, सुट्टी पडली ती. ठीक आहे काय नाही सही सुटतो आणि परत गावी धोके दिसायला तो किती उजाडला. थोडं दुःख असतं. इथं पाऊस नाही पडांग किंवा आता ह्याची रत्नागिरीपासून पुढे पाऊस नाही बघ. नंतर हे ना नाले भरलेले असायचे. हा नदी चालली आहे एक खालून जाईल. सुरूला फोन करायला पाहिजे. टेस्ली नाही आता तू पण लावला फोन रात्री त्याला उचलला. बोलणं झालं तुझं? हा विजा आलं प्रोजेक्टचं, येतो बोलला. मी करू का परत? उठू नको आता, मग झोपलाय. सांगितलं त्याला येतो बोललो. सो गाईज तुम्ही इथे आता बघू शकता रत्नागिरी स्टेशन आलाय. आणि आता इथे थांबलेली आहे ट्रेन रत्नागिरी स्टेशनवर. इथे योगेश मामा आहे. आणि आता सिग्नल लागलाय वाटतं मला. योगेश मामा आलेला आहे. चाय भरून अरे चाय वाले आता येतात है. कल से हमारी याद नहीं आई, अभी याद आ रहा है. चाय दे. ते काय चाललाय नाश्ता. एक कमी तिथून अंड्याची ही चाय चाय चांगली वाटते. लहान आहे कप. माझा ठेवलाय. योगेश मामा बाहेर गेला. ठेव. तू खाला विंडो नाही काही. हे उडणं साईडलो ना. हे असं काय एवढं लहान? आईला दिलंय. घेतलेलं आणि तो माझा. तू तुझा घे ना. अरे आईला दिला एक भाग.
अजून घ्यायचं होतं ना. ते भेटेल त्याच्यात. इथे योगेश माऊ व्हिडिओ करतोय. योगेश मामा काय पितोय. काय तरी बोलतोय पण इथं ऐकायला नाहीत. दादा चाय पितोय आणि इथे आले रत्नागिरीचे जे फॅक्टरीज आहेत ना ज्याच्यामध्ये मच्छीचं काय काय बनवतात तिकडे आले. मच्छीची फॅक्टरी आणि मच्छी मार्केट पण आहे आणि इथे खूप सारे फॅक्टरीज आहे. आम्ही असे चाललोय ट्रेन मधून तर दिसतात. ब्रिज लागेल आता. ब्रिज लागेल. आणि गाईज आता येणार आहे एक मोठा ब्रिज. उंच सर्वात उंच ब्रिज कोकण रेल्वे. तर तो तुम्हाला दाखवतो. काही पानवल वाईटक. पानवल वाईडक ब्रिज आहे तो. मग आता तो 5 मिनिटात येईल. आणि 1 मिनिटात येईल. हे पाहिजे मग घे. तू बोलतो आणि गाईज इथे बघू शकता धोका पडलाय. सकाळची थंडी वाजते. गरमीचा सीझन आहे आणि कोकणातला सगळ्यात उंच ब्रिज स्टार्ट होणार आहे 1 मिनिटामध्ये. बाहेर तुम्ही जरा प्लीज कॅमेरा जरा बाहेर दाखवा. आता इथे तुम्हाला सगळ्यात उंच हे बघू शकता ब्रिज गाईज. कोकणातला स्टार्ट होणार आहे. आता ब्रिज स्टार्ट कळत आहे. बघा, किती निसर्गरम्य असं हे कोकण. हा. हिरवगार यावा आता येणार हा. बैला उन्हाचा आता कडा. येतोय गाईज. हा, फ्रेंड. उंच ब्रिज आहे हा. हाय गाईज टॉलेस्ट ब्रिज ऑफ द कोकण कोकण. रेल्वे. बघा तुम्ही कोकणातलं सौंदर्य, हिरवगार सौंदर्य पाहू शकता इतक्या उंचावर. मुंबईला कडाक्याचं ऊन आहे आणि आताच इथे इतकं अजून पावसाळा हा. झाला नाही. इतकं हिरवगार आहे इथे. हे बघू शकता गाईज. हा ब्रिज. तीन गेले. आहे ना तो. आहे ना. तेच बोल. हा ब्रिज गाईज राजापूर हायवे पेक्षाही मोठा आहे. आणि लोक मजा मारतात व्यवस्थित. गाईज इथे आम्ही आलेलो आहे राजापूर रेल्वे स्टेशनवर. आता उतरलेलो आहे ट्रेन मारून. इथे बघू शकता तिथे आहे रेल्वे ट्रॅक. खाली आहे आणि इथे शिड्या आहेत खाली जायला. खूप मोठ्या शिड्या आहेत. ते आई आणि आहे कुत्र्याचं पिल्लू आहे छोटं. आयशी आहे जरा आयशी वाटतं. आणि इथे तिकीट काउंटर इकडचा राजापूर रोड. आणि इथे काहीतरी रस्त्याचं काम चालू आहे स्टेशनच्या बाहेरचं. हे बघू शकतात काम चालू आहे सध्या इथे. मग इथून असं बाहेर जायचं आहे आम्हाला. हे बघू शकता असं काही असं निघून आपल्याला बाहेर पडायचं आहे. इथे बघू शकता रिक्षा लागलेली असतात. आणि आम्हाला आता निघायचं आहे खारेपाटणला इथून रिक्षा करून. तर खारेपाटण इथून इथून 17-18 किलोमीटर आहे. आम्ही तर काय आमचे ओळखीचे रिक्षावाले आहेत त्यांना बोलवले तर तिकडे येणार आहे आता. चला गाईज इथे बसूया तोपर्यंत. मी तुम्हाला बाकी स्टेशन दाखवतो. आई इथेच फिरतोय. इथे बघू शकता मस्त मस्त झाड आहे स्टेशनमध्ये. रेल्वे स्टेशनमध्ये इथे वेटिंग रूम आहे. इथे आहे वॉटर टँकेवरती. आणि इथे
खूप सारी झाडे आणि लावली आहे रे. त्यामुळे मस्त आहे ती फुलं. बघू शकता गाईस, पिंकवाली खाली, ती पिंकवाली खाली येते. ते पण बरे आहेत. रेड रेड मोठं झाड आहे ते रेड वेल्या फुलांचं. इथे वॉशरूम्स आहेत, इथे गाड्या पुढे. आणि इकडे एक रोड गेलाय. हा रोड कुठला गेलाय मला नाही माहिती. मी पहिल्यांदा बघतोय हा रोड. मी आधी ब्लॉगिंग नाही करायचो तेव्हा मी कधीच नाही, खूप वेळा आलो आहे मी कधीच नाही बघितला हा रोड. आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे. फुलं झाडे आहेत. चला. आणि इथे गाईज आहे पाण्याचा नाही, थंड पाणी ड्रिंकिंग वॉटर आहे गाईज आहे. बघू शकता. एकामधून थंड येतं, एकामधून नॉर्मल येतं. कुत्रा मस्त दिसतो. ऐशी आहे माझ्यासारखा ऐशी आहे. इथे डब्यांची स्थिती कोच पोझिशन आहे सगळी. आणि गाईज ही आहे रोजची सर्व जेवढे ट्रेन्स इथे डेलीच्या ट्रेन्स असतात ते कुठले असतात, किती वाजून निघतात बघू शकतात आणि किती वाजता पोचतात. ही दिवा सावंतवाडी एक्सप्रेस येते, ती 10 वाजता रात्री की सकाळी येते काय माहिती. काय AM PM लिहिलं नाही त्यांनी. आणि कोकण कन्या सुपरफास्ट आहे. इथे हे काय मशीन आहे, तरी मोठी मशीन आहे. आणि काही तिथे कुत्रे आहेत. मला भीती वाटते कुत्र्यांची. लहान होतं तेव्हा कुत्रा चावलेला मला, त्यापासून मला खूप भीती वाटते कुत्र्यांची. इथे पण एक पॅसेज आहे. इथे स्टेशन मास्टर रूम आहे इथे. आणि तिथे बघू शकतात, तिथे जे फ्लॅग दाखवतात म्हणजे ट्रेनला रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग, तो स्पेस आहे. तिथे स्टेशन मास्टर दाखवतात फ्लॅग ट्रेनला. आणि इथे असाच स्पेस आहे, असाच काय माहीत कशासाठी आहे. आणि काहीच इथे कधी आग बीग लागली रेल्वे स्टेशनवर, पूर्ण प्रत्येक दरवाजाकडे बघू शकतात. तिकडे एक फायर एक्सटिंग्विशर, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, तिथे एक आहे. म्हणजे फुल सेफ्टी आहे. तिथे बघू शकता हा रोड असा लेफ्टला गेला तो असा जातो आपल्या खारीपाटणला, राईटचा पुढे राजापूरमध्ये जातो. इथे सगळे बाईक्स आहेत लावलेले, मस्त आहे. पण इथे आमची ट्रेन आता आली आहे 8:30 वाजता. 8:30 वाजेपर्यंत आम्ही इथे पोचलो. खारेपाटणला वाजतील आम्हाला 9 पोचायपर्यंत. काय ते रस्ते छोटे आहेत ना, जास्त स्पीडमध्ये पण नाही नेऊ शकत. आणि 17 किलोमीटर जवळ नाही. सो गाईज बघू शकता, हा मगाशी झोपलेला तर त्याची आई आली त्याचं दूध घेतो आता. आणि आम्ही आता सर्व चाललो रिक्षासाठी. चला जाऊया. अच्छा इथे आम्ही हा काढला केलं त्याचा पण ब्लॉग. चला आपण निघूया आता. असा नाही आठवत रे, सगळे सेम वाटतात. चल जाऊ आपण. सगळ्यात एक बरोबर डिझाईन आहे.
ही बघू शकता रिक्षा आहे. तो गाईज आहे माझ्या मामाचं गाव. हे बघा इथे गेट आहे मोठा. गेट वरून आतमध्ये गेलो तशी झाडं आहे लाईनीत. इथे आहे माझी गाडी SX4 मारुती ZX मॉडेल. आणि इथे एवढं झाडं आहेत. हे नारळाची झाडं आहे. 10 वर्ष झाली अजून नारळ उगना उगला. ही तुळस आहे. ही तुळस सुकली आहे. ही पण अर्धी सुकली आहे. हे अजून छोटं आहे. अरे बाबा एलोवेरा केवढा मोठा झाला. इथे गुलाब आहे ज्याचे काटे रोज लागतात मला. इथे आलं हा पपई आहे. पपई इथे काय माहीत मला नाही माहीत. पपईसारखी पानं दिसतात म्हणून बोललो पपई. हे काय माहीत नाही. हे पण काय माहीत नाही. हे पण काय माहीत नाही. हे पण माहीत नाही. हे पण माहीत नाही मला. मग हे काय आहे. अरे हे काय आहे मग. हे फुलांची झाड आहे. आता काही लावलं त्याला. हे काय आहे काटे काटे. गुलाब. इथे ही कसली तरी रानटी झाडं लावलेली आहे. हे फुलांचं झाड आहे. याचं असं व्हाईट फुल उगतं गाईज बघू शकतात. थांबा तुम्हाला दाखवतो हे व्हाईट फुल. 2 मिनिटं थांबा गाईज. इथे धुक्यामुळे पाणी पण आहे याच्यावर थोडं थोडं. आणि इथे असं ठेवूया. त्या लोकांची गप्पा चालू झाल्या आईच्या. हे कसं झाड आहे नारळाचं. नारळाचं आहे ना काय माहित नाही मला. हे आहे जास्वंद. हे कसलं आहे माहित नाही. हे कसलं आहे चाफा आहे वाटतं काय माहित नाही मला. का जास्त काय मला इन्फॉर्मेशन नाही. हे गुलाब आहेत. रोज इथून जाताना असं जाताना मला अशी लागतात म्हणून ह्याचे मी ठेवतो. इथे जास्वंद आहेत. जास्वंद असे आलेत. मस्त व्ह्यू येतोय. इथे झालं पाचचं काम. इथे काही चूल ठेवली आहे. काय करते काय माहित. माणूस तिथे काय काम चालू आहे गाईच पाठी. काम चालू आहे. ते काम कशाला करता रे काय माहित. आणि इथे आलोय आम्ही मामाकडे. इथे मामा बोलतोय समर्था बरोबर. काय माहित काय बडबडता रे. बॉल खेळ. बॉल ने कॅच कॅच खेळतोय. एक माणूस गाईज कॅच कॅच कसा खेळू शकतो ते समर्थ लाईव्ह प्रूफ दाखवेल. भिंतीवर बॉल मारायचा ज्याच्याने रिटर्न येणार पकडायला. हा हिमांशू जो आहे टकला आहे. अरे धक्का दे रे योगेश मामा. अरे बाबा अरे बाबा हे लोक काय बघता रे बघा माझ्यावर असतात आहे. ये गलत बात है. गलत बात है ये. बहुत गलत बात है.